राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली। पुराचं पाणी घरात शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावरती पडले। दरम्यान आज म्हणजे सोमवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाची परिस्थिती पाहता प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट राहावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोणकोणत्या भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि ही बातमी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून याचा फायदा देखील त्यांना होईल। तर हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे इथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील काही जिल्ह्यांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जारी करण्यात आली आहे। नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईसह कोकणात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। घाटमाथ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असून रस्ते आणि सखल भागात पाणी साचलंय। नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलंय। याच दरम्यान हवामान खात्यानं भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेशकर यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। नागपुरातही आज पावसाचा जोर कायम राहणार आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून शिराळा तालुक्यातल्या एतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेलाय। पुलावर पाणी आल्यानं या ठिकाणी प्रशासनाकडून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटलाय। शिराळा तालुक्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पश्चिम तसंच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आलाय। नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय।